भारतीय जनता पक्षाच्या निशाण्यावर पवार कुटुंब आहे का असा प्रश्न निर्माण झालाय आणि यामागचं कारण आहे भाजप नेते मोहित कंबोज यांचं ट्विट। मोहित कंबोज यांनी आधी ट्विट करत अजित पवारांना इशारा दिला होता। आता मोहित कंबोज यांच्या निशाण्यावरती आहेत रोहित पवार। मोहित कंबोज यांनी नेमकं काय ट्विट केलंय आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने कसं प्रत्युत्तर दिलंय पाहूयात एक रिपोर्ट। आधी अजित पवार टार्गेटवर, आता रोहित पवारांवर निशाणा। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून भाजप नेते मोहित कंबोज राष्ट्रवादीच्या विरोधात ट्विटवर ट्विट करतायत। मोहित कंबोज यांनी आजही एक ट्विट केलंय ज्यात त्यांनी राष्ट्रवादीचे युवा नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना इशारा दिलाय। स्वतः केलेले घोटाळे बाहेर येऊ लागल्यावर भाजपच्या विरोधात बोलण्याचा नवा धंदा सुरू झालाय। जर काही चुकीचं केलं नाही तर भीती कसली वाटते, काही चुकीचं केलंच नसेल तर चौकशीला का घाबरता? ज्याच्या मनात खोट तोच चौकशीला घाबरतो। ज्याचं घर काचेचं आहे त्यानं दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये। मोहित कंबोज यांचा इशारा होता अर्थातच रोहित पवारांवर। कंबोज यांनी रोहित पवारांविषयी आणखी एक ट्विट केलंय। नवाब मलिक हे राष्ट्रवादीतले आणि संजय राऊत हे शिवसेनेतले बोलबच्चन होते। या दोघांची जागा घेण्यासाठी पक्षात स्पर्धा सुरू झाली आहे असं दिसतंय। स्पर्धा सुरू ठेवा पण त्या दोघांची जागा घेऊ नका। रोहित पवार यांना असा इशारा दिल्यानंतर अवघ्या काही तासातच कंबोज यांनी आणखी एक ट्विट केलं। भारताच्या जेफ बेझोसकडे बघा। 2006 मध्ये या युवकानं ग्रीन एकर्स रिसॉर्ट या कंपनीद्वारे विविध व्यवसाय सुरू केले। प्लास्टिक, हिरे, इम्पोर्ट एक्सपोर्ट, दारू याचाही व्यवसाय केला। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वाल्यांनीही याची नोंद घ्यावी। मोहित कंबोज यांनी असं ट्विट केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिलंय। कुठलेही ट्विट करत असताना ते व्हायरल होण्यासाठीच ट्विट लोक करत असतात आणि त्याच्या मागे कुठला तरी हेतू त्यांचा असावा। आता शेवटी जेव्हा एखादी एन्क्वायरी होईल तिथे एखादी संस्था केंद्रीय असू द्या राज्याची असू द्या तेव्हा पुढे येईल। ते जेव्हा मला विचारतील अधिकृत पद्धतीने त्या ठिकाणी मला विचारतील तेव्हा अधिकृत पद्धतीने उत्तर त्या ठिकाणी मी देईल। केबीजे ज्वेलर्सच्या माध्यमातून बँकाला कशा पद्धतीने फसवणूक करण्यात आलेली आहे, बँकाची बुडवणूक कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे या सर्व गोष्टीचा उलगडा लवकरच करू। जो स्वतः चोर असून दुसऱ्याला चोर म्हणून त्यांचं सार्वजनिक आयुष्यामध्ये बदनामी करत सुटलेल्या या चोराला लवकरच त्याची योग्य जागा दाखवू। आता हे काय रोज कोणी ना कोणी निशाणा, कधी अजित दादा, कधी आणि कोणी आणखीन कोणी, कधी आपले रोहित पवार, तर त्यांना काय रोज कोणाला ना कोणाला टार्गेट करायचं आहे तर ते करू द्या। माझा त्याच्याशी काहीच संबंध नाही, कारण करू द्या ना, आम्ही सगळे समर्थ आहोत। नवाब मलिक एवढं त्यांच्याविषयी बोलले, नवाब मलिकने भांडाफोड केला त्यांचा, तर नवाब मलिकचे दाऊदशी संबंध जोडले, ह्यांचे कोणाशी संबंध आहेत? या सगळ्या वादाला सुरुवात झाली होती ती 22 ऑगस्ट पासून, कारण 22 ऑगस्टला मोहित कंबोज यांनी एक ट्विट केलं होतं। ते ट्विट होतं रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो लिमिटेड या कंपनीविषयीचं। बारामती ॲग्रो लिमिटेड ही कंपनी नवउद्योजकांसाठी एक केस स्टडीच आहे। या कंपनीच्या प्रगतीबाबत मी स्वतः अभ्यास सुरू केलाय। लवकरच मी याची विस्तृत माहिती देईन ज्याचा तरुणांना फायदा होईल। कंबोज यांच्या या ट्विटनंतर रोहित पवार यांनीही उत्तर दिलं होतं आणि मोहित कंबोज यांनीच बँकांचे पैसे थकवल्याचा आरोप केला होता। जेव्हा त्यांनी ट्विट केली तेव्हाच मोहित कंबोज बद्दल मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला। त्यांच्यावर 52 कोटी रुपये तिथं ओव्हरसीज बँकेच्या फ्रॉडचा विषय हा चर्चेत आहे। त्याच्याचबरोबर अजून 2-3 बँकांना त्यांनी चुना लावलेला आहे। त्यामुळे अशी व्यक्ती ज्याली सामान्य लोकांचा जिथं पैसा असतो, ज्या बँकेत असतो त्याच बँकेला चुना लावला असेल तर त्यांच्या ट्विटबद्दल आपण किती महत्त्व दिलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे। रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर कंबोज यांनी ट्विटची मालिका सुरू केली आहे। कंबोज यांनी अधिवेशन सुरू व्हायच्या आधी म्हणजे 16 ऑगस्टला एक ट्विट केलं होतं। राष्ट्रवादीचा एक खूप मोठा नेता लवकरच नवाब मलिक आणि अनिल देशमुखांसोबत असेल। लवकरच याबाबत मी पत्रकार परिषद घेऊन याचा भांडाफोड करेन। भारतात आणि भारताबाहेर असलेली संपत्ती, बेनामी कंपन्या, मैत्रिणीच्या नावावर असलेल्या कंपन्या, मंत्री असताना विविध खात्यात केलेला भ्रष्टाचार, कुटुंबाची एकूण इन्कम,
जलसंपदा खात्यातील भ्रष्टाचाराची फाईल पुन्हा ओपन केली जाणार. 17 ऑगस्टला त्यांनी दुसरं ट्विट करत अजित पवारांकडे अंगुली निर्देश केला होता. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांडे, संजय राऊत, आता पुढे कोण? आपला स्ट्राईक रेट 100% आहे. जे मोहित कंबोज आहे ते देखील आता वारंवार रोहित पवारांवरती निशाणा साधत आहेत. तर आपण याकडे कसं पाहता? हे सगळे भुकायला ठेवलेली बाकी तोंड आहेत. मोहित कंबोज असो नाही तर अजून कोण असू दे, ते एक एक टार्गेट करताय. पण लोक, जनता हे सगळं बघते आणि जिथे लोकशाहीचा जो अधिकार आहे त्या दिवशी यांची तोंड बंद होतील. पवार घराण्यातील व्यक्तींना नाव न घेता इशारे देणारे मोहित कंबोज आहेत तरी कोण तेही जाणून घेऊया. 2002 मध्ये मोहित कंबोज वाराणसीतून मुंबईत आले. 2005 मध्ये त्यांनी मुंबईत ज्वेलरीची कंपनी सुरू केली. 2012 ते 2019 दरम्यान इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. सप्टेंबर 2013 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 मध्ये त्यांनी दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवली, पण शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी त्यांचा पराभव केला. मोहित कंबोज हे मुंबई भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्षही राहिले आहेत. 2014च्या विधानसभा निवडणुकीतल्या प्रतिज्ञापत्रात कंबोज यांची संपत्ती 353 कोटी इतकी दाखवण्यात आली होती. क्रिकेट, बॉलिवूड, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक यांच्यासोबत यांची उठबस असते. मोहित कंबोज हे अनेकदा वादातही सापडले. अंडरवर्ल्डकडून शस्त्रास्त्र घेऊन घरात ठेवल्याप्रकरणी संजय दत्तला तुरुंगवास सहन करावा लागला होता. तोच संजय दत्त जेव्हा जेलमधून सुटला तेव्हा त्याला रिसीव्ह करण्यासाठी गेलेल्यांमध्ये मोहित कंबोज यांचा समावेश होता. मोहित कंबोज यांनी संजय दत्तला भाजपच्या मंचावरही आमंत्रित केलं होतं. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांनी मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सत्ता स्थापनेच्या वेळीही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. गुवाहाटीला गेलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसोबतही मोहित कंबोज अनेक दिवस मुक्कामी होते. मोहित कंबोज यांच्यावर शिवसैनिकांनी हल्लाही केला होता. अमरावतीच्या राणा दाम्पत्यानं जेव्हा थेट मातोश्री समोर येऊन हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान दिलं होतं तेव्हा शिवसैनिक मातोश्री समोर एकवटले होते. त्याचवेळी मोहित कंबोज हे मातोश्री बाहेर रेकी करायला आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. हेच मोहित कंबोज आता थेट पवार कुटुंबातल्या सदस्यांवर आरोप करू लागले. कंबोज आणखी किती गौप्यस्फोट करणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याला कसं प्रत्युत्तर देणार हेच पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी.